भाजपच्या आमदार श्वेता महाले आहेत। ताई काय सांगाल, एकंदरीत काल मतदानाचा एक डेमो झालेला आहे, कितपत विश्वास वाटतो हा डेमो आता प्रत्यक्ष मतदानामध्ये सक्सेस होईल? 100% आम्ही सक्सेसफुल राहणार आहोत। महायुतीचे जे 9 रत्न आहेत ते 9 रत्न या ठिकाणी विधान परिषदेमध्ये बसतील हा विश्वास महायुतीच्या फक्त नेत्यांनाच नाहीये तर सगळ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंकडे विशेषतः लक्ष आहे, कारण विधानसभेमध्ये पराभव झाला, लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे, विधान परिषद आता शेवटचा आखाडा मानला जातो त्यांच्यासाठी, यामध्ये सुद्धा ते पराभूत होतील की विजयी होतील? नाही, काही संबंधच नाहीये पराभूत होण्याचा। आणि पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, लोकसभेमध्ये ठीक आहे जे झालं असेल ते, परंतु अतिशय टफ फाईट त्या ठिकाणी त्यांनी दिली आणि लोकसभेमध्ये बीडमध्ये नेमकं काय राजकारण घडलं हे आपल्याला सुद्धा माहिती आहे। त्याच्यामुळे आम्हाला काही असं वाटत नाही की लोकसभेमध्ये जो काही पराभव झाला त्याने त्या खचून गेलेल्या असतील किंवा काय। आणि या विधान परिषदेला तर पंकजाताईसोबत महायुतीचे 9ही त्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत ते सभागृहामध्ये राहतील। गेल्यावेळी एकंदरीत शिवसेनेमधून बरीच क्रॉस वोटिंग झालेली होती, यावेळी मात्र शिवसेनेतील आमदार सर्व सेपरेटली एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत। यावेळी पण पुन्हा महाविकास आघाडीला असा झटका दिला जाईल, कारण उपमुख्यमंत्री यांनी प्रेफरन्स सेट केला असं म्हटलं जातंय। नक्कीच गेल्या वेळेला चमत्कार दाखवला होता महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राने तो चमत्कार पाहिला। यावेळेला सुद्धा नक्कीच काहीतरी चमत्कार होईल आणि 9ही आमचे उमेदवार निवडणार। धन्यवाद। कॅमेरा विनीत सर, मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।